बघा बघा सातारकर, आता तुम्हाला माया माग 7 स्टार मल्टिप्लेक्स दिसत असेल. साताऱ्यातलं एकदम पॉश आणि एकदम लक्झरियस एरिया. खरं तर हे नावाला लक्झरियस आहे. तुम्हाला इथं राहणारे व्यावसायिक आहेत जे गावंडाच्या पद्धतीचे आहेत, कारण की ही त्यांची पण चूक नाही. खरं तर या ठिकाणी जे व्यावसायिक आहेत ते व्यावसायिक घंटा गाडीत कचरा न टाकता या ठिकाणी कशा पद्धतीने कचरा टाकतात तुम्हाला दाखवतो या. गेले अनेक दिवसापासून लोक आम्हाला सांगत होते की हा कचरा बघा, कचरा बघा, म्हणून आम्ही हा कचरा तुम्हाला दाखवाय आलोय. खरं तर हे साताऱ्यातलं एकदम स्टँडर्ड आणि उच्चभ्रू दिसायला असं हा परिसर आहे. मात्र हा परिसर तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच जाणवेल की नेमकं हे स्वच्छ सुंदर साताऱ्याला लागलेलं गालबोट नेमकं कुणामुळं लागलंय हे बघणं गरजेचं आहे. आपल्या बरोबर इथले व्यावसायिक आहेत. दादा, काय सांगाल, का ही अवस्था झाली, कशामुळं? नमस्कार. आता हा जेवढा कचरा पडलाय, आता महिना झाला हा कचरा आहे, तर कचरा नगरपालिकावाली इथं गाडी आणतात, अर्धा तास थांबवतात, पण अर्धा तासात कोण कचरा टाकणार, जे त्याच्या त्या टायमानुसार दुकान ओपन करणार, बरोबर का? मग त्यामुळे इथं कचरा टाकतात लोक. पण नगरपालिकेला 1500 रुपये आपण दर महिना देतो. का देतो? की कचरा उचलायला देतो, आणि टॅक्स पण एवढ्या गायांचा सगळा जातो, टॅक्स पण जातो. तर पैसे द्यायची काही गरज नाही, तरी पण आपण पैसे देतो. 1500 रुपयाची पावती बिलबुक आहे, त्या बिलबुक मधनं पावत्या दाखवतो, तरी पण ही अशी अवस्था आहे. म्हणजे या संदर्भात तुम्ही त्यांच्याशी बोललाय का आणत नाही? भरपूर वेळा बोललोय, पण ते म्हणतात इथं गाडी लावतो, इथं आणून कचरा टाका. पण ज्यांची शॉप आहेत ते टायमानुसार उघडणार, एखादा 12ला उघडल, एकाला 1ला उघडल, मग तो कचरा इथं आणून टाकतात. त्याची व्यवस्था होत नाही. माहित नाही आम्हाला काय असतं ती. किती वाजता येते गाडी? गाडी काय 10:30 वाजता, कधी 9 वाजता म्हणते ती, पण याच्यामुळे आमच्या धंद्यावर वाईट परिणाम होतोय. दादा, तुम्ही काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आहे? आता तुम्ही बघताय कचरा डेपो झालाय 7 स्टार मध्ये. नेमकं हे सातारा शहराचं नाक आहे, काय सांगाल? नाक म्हणताच येणार नाही, नाक कापले गेले आता हे 7 स्टार म्हणजे स्टँडच्या शेजारची बिल्डिंग आहे, शॉपिंग मॉल आहे, सर्वात जुना अँटिक पीस म्हटलं, अँटिक बिल्डिंग आहे थोडक्यात ही. पण तिचं ही अशी अवस्था करून ठेवली सगळी कचरा कोंडी. कुणामुळे झाले? आता काय हाय व्यावसायिक, पण तिथे त्यांना काहीतरी पर्याय व्यवस्था दिली पाहिजे. तुम्ही कचरा कोंडी लावली पाहिजे, काहीतरी तशी पर्याय व्यवस्था केली पाहिजे ना तशी नगरपालिकेने. पालिकेकडनं पर्यायी व्यवस्था नाही, त्यामुळे ही अवस्था आहे. टाकायचं कुठं येत नाही कचरा, बरं. टाकायचं कुठं? कचरा कोंडी नाहीये किंवा गाडी त्यांची टायमिंगला येत नाही कधी.